So we will just revise the topic. आपण फर्स्ट लेक्चर पासून जे काही तुमचे चॅप्टर बघितले ते चॅप्टर फक्त रिवाइज करणार आहोत. सो आपलं फर्स्ट चॅप्टर होतं इंट्रोडक्शन टू मेट्रोलॉजी. ओके, सो मेट्रोलॉजी आपण कन्सिडर केली होती. व्हॉट इज मेट्रोलॉजी? The metrology is science of basically measurement. ओके, सर्व गोष्टी आपण पूर्ण सिलेबस मध्ये पूर्ण टॉपिक मध्ये जेवढे काही इन्स्ट्रुमेंट बघितले ते सर्व इन्स्ट्रुमेंट हे मेजरमेंटशी रिलेटेड होते. सर्व गोष्टी फक्त मेजर करतोय. ओके, म्हणजे आयदर समजा कंपॅरेटर होते किंवा लेवल मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट होते, अँगल मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट होते, सरफेस रफनेस मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट होते, टेस्टिंगच्या मेथड होते. या सर्व मध्ये फक्त मेजरमेंट केलं. सो युअर मेट्रोलॉजी इज सायन्स ऑफ मेजरमेंट. आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केली, लेंथ मेजरमेंट साठी किंवा टाइम वगैरे मेजरमेंट साठी. सो होते आपण व्हाय मेट्रोलॉजी इज युजफुल. तर मेट्रोलॉजीने आपण काय केलं, ते युनिट डिराईव्ह केले, युनिटची युनिफॉर्मिटी मेंटेन केली, सो दॅट वी कॅन यूज दिस पर्टिक्युलर युनिट ऑल ओव्हर द वर्ल्ड विथ द युनिफॉर्मिटी. आपला 1 सेंटीमीटर आणि बाहेरचा 1 सेंटीमीटर, युरोप चायना त्यांचा 1 सेंटीमीटर सेमच असेल. म्हणजे काय झालं, आपण युनिट युनिफॉर्मिटी केली. ओके, जी काही मेजरमेंटची मेथड होती, मेजरमेंटची मेथड ही स्टँडर्डाइज केली किंवा नवीन मेथड ही इम्प्लिमेंट केली. कुठली गोष्ट ज्यावेळेस आपण न्यू इन्व्हेंट करतो तर ती इन्व्हेंट केल्यानंतर त्यामध्ये काही एरर्स ऑफर होतात. आपण मेजरमेंट मध्ये एरर बघितले होते, म्हणजे काय तुमचे एरर तयार होता ते आपण स्टँडर्डाइज केले, ते कॅटेगराइज केली, ते कसे इलिमिनेट करायचे ते बघितले. ओके, एरर इलिमिनेट करून आपण ॲक्युरेसी मेंटेन केली. ओके, ॲक्युरेसी मेंटेन केली म्हणजेच तुम्ही इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरेसी पण मेंटेन करताय. ॲक्युरेसी मेंटेन करतोय म्हणजे आपण ते इन्स्ट्रुमेंट हे कॅलिब्रेट करतोय प्रॉपरली, म्हणजेच आपण त्याची केअर करतोय. त्याच्यानंतर हे इन्स्ट्रुमेंट आपण इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन मध्ये इन्स्पेक्शन म्हणून यूज करत होतो, इन्स्पेक्शन साठी यूज करत होतो. त्याच्या काही टेक्निक्स होत्या. ओके, देन मेट्रोलॉजी ही डिवाइड केली होती दोन टाईप मध्ये. लिगल मेट्रोलॉजी होती पहिली वन. तर लिगल मेट्रोलॉजी म्हणजे काय, की लिगल मेट्रोलॉजी मध्ये आपण जे काही स्टँडर्ड किंवा जे काही युनिट, तर ते युनिट आपण डायरेक्टली नॅशनल सर्व्हिस सोबत किंवा नॅशनल सर्व्हिस एजन्सी सोबत कम्पेअर करतो. ओके, मग त्या लिगल मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे जे काही ऍक्टिव्हिटीज आहे, त्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे तुमचा मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा कंट्रोल ठेवणं, नंतर जे काही प्रोटोटाइप्स असतील किंवा मॉडेल्स असतील त्यांचं मेजरमेंट करणं. ओके, त्यानंतर जी काही कन्फर्मिटी असते मेजरमेंटची ती मेंटेन करणं. ओके, सो व्हॉट इज नेसेसिटी अँड इम्पॉर्टन्स ऑफ मेट्रोलॉजी? सो बेसिकली ॲज आय सेड, जो काही डिझाईन इंजिनिअरिंग करणं तुम्हाला जे काही वर्क येतं फॉर द प्रोडक्शन इंजिनियर, मग ते प्रोडक्शन इंजिनिअरकडे आलेलं जे काही वर्क असेल ते वर्क हे प्रॉपरली मेंटेन करणं ॲज द ड्रॉइंग गिवन बाय द डिझाईन इंजिनियर, हे मॅन्युफॅक्चररचं किंवा प्रोडक्शन इंजिनियरचं काम असतं. त्या केसमध्ये ज्या काही मेट्रोलॉजिकल टर्म्स आहेत सर्व टर्म्स ह्या तुमच्या ड्रॉइंग मध्ये डिनोट करून दिलेलं असतं. त्यामुळे जो काही पर्टिक्युलर प्रोडक्शन इंजिनियर असेल त्या प्रोडक्शन इंजिनियर त्या टर्म्स सोबत अवेअर पाहिजे की हाऊ डिफरंट जॉमेट्रिकल parameters we have to maintain so that we can achieve higher productivity, higher accuracy,
आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग दिस पर्टिक्युलर ऑब्जेक्ट किंवा वर्कपीस. ओके, मग त्यासाठी अॅक्युरेसी पण आपण मेंटेन करतो. सो त्यासाठी कुठल्या कुठल्या टाईपचे गेजेस यूज होणार आहे. ओके, ड्रॉइंग वरती बघू ना कुठल्या टाईपचे गेजेस यूज होणार आहे, कुठल्या टाईपचे गेज यूज करायला पाहिजे. मग जे काही स्टँडर्डायझेशन असेल किंवा अॅक्युरेसी मेंटेन करण्यासाठी जी काही प्रोसिजर असेल ती आयदर मी ऑटोमेशन यूज करणार आहे की सेमी ऑटोमेशन यूज करणार आहे की मॅन्युअल मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे. या नंबर ऑफ गोष्टी त्या मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या पर्सनवरती प्रोडक्शन इंजिनियरवरती डिपेंड असतात. सो क्वालिटी कंट्रोल मध्ये आपण ज्यावेळेस एखाद्या प्रोडक्टची अॅक्युरेसी मेंटेन करतो, क्वालिटी मेंटेन करतो, त्या केसमध्ये ती क्वालिटी वाईज प्रिस्क्राईब लिमिट पर्यंत आहे की नाही ते चेकिंगसाठी आपण गेजेस यूज करतो किंवा त्यावरती इन्स्पेक्शन मेथड ह्या इम्प्लिमेंट करत असतो. मग इन्स्पेक्शन मेथड इम्प्लिमेंट केल्यानंतर जो काही पार्ट असेल तो पार्ट हा इन्स्पेक्शन नुसार बरोबर आहे की नाही ते चेक करण्यासाठी त्यावरती आपण आयदर 100% इन्स्पेक्शन किंवा सॅम्पलिंग इन्स्पेक्शन या दोन टाईपच्या ज्या काही इन्स्पेक्शन मेथड त्या इन्स्पेक्शन मेथड अप्लाय करत असतो. आता सॅम्पलिंग इन्स्पेक्शन मध्ये आपण बघितलं होतं की जर मी 100 पार्ट जर मॅन्युफॅक्चर करणार असेल तर त्या 100 मधले मी सॅम्पलिंगसाठी प्रत्येक लॉट मध्ये 1 किंवा 2 पार्ट मी जशी डिसाईड असेल त्यानुसार 1 किंवा 2 पार्ट आम्ही फक्त इन्स्पेक्शन साठी काढून घेऊ आणि त्या इन्स्पेक्शन केलेल्या पार्टवरनं बाकीचे सर्व पार्ट हे त्या लिमिट मध्ये किंवा इन्स्पेक्शन नुसार कंडिशन मध्ये ओके आहे की नाही ते डिसाईड करणार आहे. एक फक्त सॅम्पल घेतो. ओके, सो सॅम्पलिंग इन्स्पेक्शन मध्ये जर बघितलं तर कॉस्ट पण कमी लागते इन्स्पेक्शनची आणि जे काही टाइम असतो तो टाइम पण कमी लागतो. ओके, आता टाइम कमी लागतो म्हणजे तुमचा जो काही सायकल टाइम असेल, सायकल टाइम किंवा प्रोडक्ट टाइम तो काय असतो. सायकल टाइम म्हणजे तुमचा प्रोडक्ट रॉ मटेरियल पासून फायनल प्रोडक्ट पर्यंत बनेपर्यंत जेवढा काही टाइम लागतो त्याला बोलतो सायकल टाइम. ओके, म्हणजे फायनल प्रोडक्ट कंपनीमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस तो रॉ प्रोडक्ट फायनल प्रोडक्ट बनवून बाहेर जातो तो जो काही टायमिंग असतो तो झाला तुमचा प्रोडक्ट टाइम. त्या केसमध्ये तो टाइम हा इन्क्रीज होत जातो. सॅम्पलिंग इन्स्पेक्शन सुद्धा डिक्रीज होतो. बट 100% जर इन्स्पेक्शन असेल 100% इन्स्पेक्शन म्हणजे काय, मी जर 50 जॉब जर मॅन्युफॅक्चर करणार असेल तरी 50 जॉब हे मी इन्स्पेक्ट करणार आहे. ओके, ऑब्वियसली त्यावेळेस मी एक जॉब हा इन्स्पेक्शन करतो, इन्स्पेक्ट करतो आणि 50 जॉब इन्स्पेक्ट करतो. ऍज कम्पेअर टू सिंगल जॉब 50 जॉबला हा टाइम पण जास्त लागणार आहे. कॉस्ट असोसिएटेड विथ द इन्स्पेक्शन ती पण तुमची जास्त असणार आहे. ओके, आणि डिफेक्टिव्ह जे काही पीस असेल ते आपण एलिमिनेट करतो. सो हे काय क्वालिटी कंट्रोलचा टेक्निक त्यामध्ये आपण काय करतो, सॅम्पल घेतो, त्याचे डायमेन्शन मेजर करतो, त्याला जे काही डेविएशन दिलेलं असेल ते डेविएशन कॅल्क्युलेट करतो. ओके, आणि एक कंट्रोल चार्ट तयार करतो. कंट्रोल चार्ट मध्ये आपण काय करतो, अप्पर आणि कंट्रोल लोअर कंट्रोल लिमिट हे डिसाईड केलं असतं. फॉर एक्झाम्पल 50 mm डायमीटर असेल तर अप्पर कंट्रोल लिमिट हे आणि किंवा टॉलरन्स जर कन्सिडर केला तर अप्पर आणि लोअर टॉलरन्स हा +-1 जर दिलं असेल 50 म्हणजे 51 ते 49 झालं त्याचं लोअर कंट्रोल लिमिट आणि 51 झालं त्याचं अप्पर कंट्रोल लिमिट. ह्या अप्पर किंवा लोअर कंट्रोल लिमिटच्या आतमध्ये किती तुमची जॉब इन्स्पेक्ट झालेली आहे ते डायमेन्शन आपण चेक करतो, त्यानुसार ग्राफ प्लॉट करतो. जेवढे पॉइंट हे तुमच्या
कंट्रोल लाईनच्या बाहेर जात आहेत की आपण जॉब हे रिजेक्ट करतो. बाकी जे काही जॉब असतील ते विदिन टॉलरन्स झोन मध्ये आहेत असं कन्सिडर करून ऍक्सेप्ट करतो. ओके, so those are the objective of metrology. लीगल मेट्रोलॉजी झालं, त्यानंतर दुसरी मेट्रोलॉजी प्रोसेस मेट्रोलॉजी किंवा प्रोसेस मेट्रोलॉजी. आपण मेजरमेंटच्या मेथड बघितल्या होत्या, काही डायरेक्ट मेथड होत्या, काही इनडायरेक्ट मेथड होत्या. डायरेक्ट मेथड मध्ये आपण काय करतो, जिथं व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू डायरेक्टली तुम्हाला न्यूमेरिकल व्हॅल्यू. ओके, म्हणजे पर्टिक्युलर तुमच्या मोबाईल स्क्रीनची जर लेंथ मेजर करायला सांगितली, मी स्केलने लेंथ मेजर करून ही 5 सेंटीमीटर की 10 सेंटीमीटर डायरेक्टली नंबर तुम्हाला भेटतो की मोबाईल हा 10 सेंटीमीटरचा आहे. ओके, तसंच अँगल जर मेजर केला तर अँगुलर मेजरमेंटसाठी पण तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की हा जो अँगल आहे हा 30 डिग्रीचा आहे, 40 डिग्रीचा आहे. ओके, सो विदाउट एनी कॅल्क्युलेशन वी डायरेक्टली डिस्क्राइब द अँगल. ड्युअल प्रोटेक्टर असेल, व्हर्नियर कॅलिपर असेल, मायक्रोमीटर असेल, हे झालं तुमचं डायरेक्ट मेजरमेंटसाठी. ओके, मग जास्त प्रोडक्शन मध्ये जे डायरेक्ट मेजरमेंट व डायरेक्ट मेजरमेंट इंस्ट्रुमेंट हे यूज करतात. ओके, but though it is used regularly in your production unit, is not accurate method. Accurate आहे पण आपण त्याला म्हणू शकतो it is not very accurate method. Okay, so your reading can be vary as the person judgment. Okay, मग आपण ह्या डायरेक्ट मेजरमेंटचा यूज करून आणखी एक दुसरे इन्स्ट्रुमेंट तयार केलं, त्याला बोलतो इनडायरेक्ट. तर इनडायरेक्ट मेथड मध्ये काय करतो आपण, काही केसमध्ये डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट कडून किंवा डायरेक्ट मेथड यूज करून जे काही रिडिंग घेतलं असेल ते रिडिंग ची अॅक्युरसी मी इन्क्रीज करतो इनडायरेक्ट मेथड मध्ये. एक्झाम्पल आपण बघितलं होतं की साइन बार में आपण अँगल मेजर करतो, तो अँगल मेजर बाय युजिंग साइन बार. मग त्या केसमध्ये आपण आधी काय करतो, ड्युअल प्रोट्रॅक्टरने एक सेन्सिटिव्ह अँगल मेजर करून घेतो. मग ड्युअल प्रोट्रॅक्टर हे काय झालं तुमचं डायरेक्ट मेथड मेजरमेंटची. ओके, ती डायरेक्ट मेथड झाली. त्याने जो काय अँगल डायरेक्ट तुमच्याकडे न्यूमेरिकल व्हॅल्यू आलेली असेल 29.9, हा झाला डायरेक्ट अँगल. बट ॲज आय सेड दॅट डायरेक्ट मेथड किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते अॅक्युरेट नसतात. ते अॅक्युरेट नसतात. मग त्यांचा यूज करून मी काय केलं, इनडायरेक्ट मेथड यूज केली. इनडायरेक्ट मेथड मध्ये काय केलं, साइन बार यूज केला. ड्युअल प्रोटेक्टरने जो काही अँगल कॅल्क्युलेट केला होता तुम्ही साइन बार वरती यूज केला आणि साइन बारने ॲक्युरेट अँगल मेजरमेंट केला बाय युजिंग स्ट्रीप गेजेस डायल इंडिकेटर. ओके, मग तो 29.9 होता, मग तुम्ही ॲक्युरेट अँगल मेजर केला 30 डिग्री. ओके, तो साइन बार असेल, त्यानंतर जे काही साइन सेंटर असेल, हे जे काही मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट आहे, सो दोज आर इन द कॅटेगरी ऑफ इनडायरेक्ट मेजरमेंट. So this is direct and indirect method. आता मेजरमेंट सिस्टम मध्ये एलिमेंट होता ते झाले तुमचे स्टँडर्ड. जो ऑब्जेक्ट तुम्ही मेजर करताय त्याचा एक स्टँडर्डाइज ऑब्जेक्ट तयार करा.
तो झाला स्टँडर्ड. ओके, त्याच्या कम्पेअर मध्ये आपण बाकी इन्स्पेक्शन हे कॅरी आउट करतो. ओके, म्हणून स्टँडर्ड नंतर झाला तुमचा वर्कपीस की ज्यावरती तुम्ही ऍक्टिव्ह टेस्ट करणार. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट, जे काही इन्स्ट्रुमेंट मेजरमेंट पर्सन वर्कर असेल किंवा ट्रेन पर्सन असेल मेजरमेंट असेल और मेजरमेंट असेल. नंतर कुठल्या एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही ती टेस्ट कंडक्ट करताय. तुम्हाला सांगितलं मेट्रोलॉजी डिपार्टमेंट मध्ये सर्व जे काही कंडिशन असेल एन्व्हायरमेंटल कंडिशन ती मेंटेन करावी लागते. त्यामध्ये मी तुमची ह्युमिडिटी असेल, त्याच्यानंतर टेम्परेचर असेल, त्यानंतर तुमची एअर मोशन असेल, एअर प्युरिटी असेल, हे सर्व मेंटेन करतो. ओके, so what is accuracy? Accuracy is defined as closeness of the measure value with the true value. So what is measure value and what is true value? Measure value म्हणजे काय? आपण मेजर केलेली व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय? त्या वस्तूची ऍक्च्युअल व्हॅल्यू काय. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही तुमच्या मोबाईलची स्क्रीन मेजर करताय, ती जर स्क्रीन ऍक्च्युअली 10 सेंटीमीटरची असेल, ती झाली त्याची ट्रू व्हॅल्यू. फक्त 10 सेंटीमीटरची झाली ट्रू व्हॅल्यू. आणि तुम्ही मेजर केल्यानंतर ती जी काय व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू भरली 9.9, but value किती ऍक्च्युअली 10. So 10 is, we can say, it is a true value. 9.9 is the measure value. ओके, मेजर व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू किती क्लोज आहे यावरनं तुमची ऍक्युरसी डिफाईन होत असते. म्हणजे जर मेजर व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू ही जर एकच जर असेल तर तो जो काही सिस्टीम असेल मेजरमेंटची किंवा ते जे काही पर्टिक्युलर रिडिंग असेल ते ऍक्युरेट असं कन्सिडर करतात. आता 10 आणि 9.9 म्हणजे किती 0.1 mm जो काही असेल त्याला बोलता एरर. म्हणजे तो झाला तुमचा एरर. जशी ऍक्युरेसी होती तशी सिमिलर टर्म आहे प्रिसिजन. सो प्रिसिजन इज, जसं आपण आता बघितलं की 10 सेंटीमीटर मेजर करायचं म्हणजे 9.9 झालं, 9.91 झालं, परत मेजर केलं 9.82 झालं, परत मेजर केलं. म्हणजे तिथे व्हॅल्यू, ती व्हॅल्यू 10च्या एक्झॅक्टली 10 एकतर नाहीये, बट 10च्या आसपास मध्ये जी काय व्हॅल्यू येते तिथेच नंबर ऑफ रिडिंग मध्ये ती परत रिपीट होते. 10.9 होतं, मग 10.91 झालं, 10.8 झालं, 10.82 झालं. जे ती काय व्हॅल्यू तुमची त्यात आलेल्या व्हॅल्यूच्या अराउंड मध्ये तुम्हाला नंबर ऑफ व्हॅल्यू भेटत आहे, ती रिपीट होत आहे. ओके, सो इट इज द रिपिटेटिव्हनेस ऑफ द मेजरनेस व्हॅल्यू किंवा मेजर व्हॅल्यू, त्याला बोलतो तुमची प्रिसिजन. सो यू कॅन से फर्स्ट फ्रिक्वेन्सी इज दी हाय ॲक्युरेट आणि हाय प्रिसाइज. प्रिसिजन म्हणजे काय? एकाच पॉईंटला नंबर ऑफ रिडिंग, एकाच पॉईंटला नंबर ऑफ रिडिंग, पॉईंट बरोबर सेंटरला, म्हणजे ते झाले ॲक्युरेट. प्रिसिजन पण हाय. आता सेकंड केस मध्ये बघितलं, ॲक्युरेसी सेंटरला म्हणून ॲक्युरेसी तर हाय, पण प्रिसिजन काय झालं, ते जी काही 3 रिस्पेक्टिव्ह रिडिंग आहे त्यामध्ये भरपूर गॅप आहे, ते क्लोज नाही. ओके, थर्ड नंबर जर बघितला, ॲक्युरेसी कुठे सेंटरला मेंटेन व्हायला पाहिजे, ॲक्युरेसी नाहीये, बट जी काही 3 रिडिंग आलेले ते एकमेकांच्या जवळ आहे, म्हणजे तुमचा ऑब्जेक्टचा प्रिसाइज, म्हणजे ते प्रिसिजन मेंटेन झालेली, ॲक्युरेसी नाहीये. आणि लास्टला जर बघितला, ॲक्युरेसी म्हणजे काय, सेंटर पॉईंटला तर नाही ते, आणि एकमेकांच्या जवळ पण नाही. सो हे ॲक्युरेट पण नाही आणि प्रिसाइज पण नाही. सो दिस इज द मेजर डिफरन्स बिटवीन ॲक्युरेसी अँड प्रिसिजन. कुठल्या कुठल्या फॅक्टर तुमच्या वर्कपीसच्या मेजरमेंट वरती अफेक्ट करतात. सो दोज आर द फॅक्टर. काय करतो जनरली, जी काही
मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम. फॉर एक्झाम्पल, आपण मार्केटमध्ये एखादी गोष्ट परचेस करायला जर गेलो, तिथे जर वेट केला तर सपोज आपल्याला 1 किलो साखर परचेस करायची. 1 किलो साखर घेताना जे काही वेइंग मशीन असेल त्या स्टोअर ओनरचं, त्या वेइंग मशीन वरती जर आधी 200 ग्रॅम रीडिंग दाखवतंय काहीच न ठेवता, मग तुम्हाला घ्यायची 1 किलो साखर. ठीक आहे, 1 किलो साखर म्हणजे किती घ्यायची तुम्हाला? 1000 ग्रॅम. आणि तो आधीच काहीच न ठेवता पण 200 ग्रॅम रीडिंग दाखवतोय. त्यावरती जर तुम्ही 80 ग्रॅम जरी साखर टाकली तर रीडिंग दाखवताना किती टाकेल? 1000 ग्रॅम म्हणजे 1 kg. बट ॲट ॲक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला 200 ग्रॅम शुगर कमी भेटेल. ओके, म्हणजे जर प्रॅक्टिकली जर बघितलं तर 1200 ग्रॅम साखर दिली तर ती ऍक्च्युअली 1000 होईल, म्हणजे 1 किलो होईल. ओके, आता ही गोष्ट ऍक्च्युअली आधीच 200 दाखवलं, तू 0 सेट करून म्हटला नाही, म्हणजेच हे झालं. त्याचं इन्स्ट्रुमेंट जे असेल ते कॅलिब्रेटेड नाही. कॅलिब्रेशन मध्ये आपण काय करतो, जिथं स्टँडर्डनेस तो मेंटेन करतो. घड्याळ बरोबर 12 वाजून 12 मिनिटांनी, सॉरी एक्झॅक्टली 12 वाजून 00 मिनिट 00 सेकंद झालेले असताना तुमचा मिनिट आणि आवर सेकंद काटा हे सर्व एकाच पॉइंट वरती असायला पाहिजे असं अपेक्षित असतं. आता ज्यांच्या घड्याळामध्ये एरर असते तर त्या एरर मध्ये काय होतं की 12 वरती एका परिस्थिती ठिकाणी येतच नाही. त्यामध्ये स्मॉल काहीतरी गॅप असतो, जेवढा गॅप असतो तो झाला एरर. मग ते आपण मेंटेन करतोय बाय युजिंग कॅलिब्रेशन. कॅलिब्रेशन मध्ये सर्व इन्स्ट्रुमेंट आधी त्याच्या रेटेड फिक्स पॉइंटला बरोबर येत आहे की रीडिंग ते चेक करतो. तुम्ही 10 सेंटीमीटरची लेंथ मेजर केली आणि मी 10 सेंटीमीटरची लेंथ मेजर केली, वेगवेगळ्या स्केलने, तर ज्याची स्केल ही कॅलिब्रेट नसेल ती स्केल वेगळं रीडिंग दाखवेल. ओके, कॅलिब्रेशन नंतर झालं तुमचं वर्कपीसची कंडिशन. तुम्ही कशा टाईपचं वर्कपीस यूज करताय, कुठल्या वर्कपीसवरती टेस्टिंग कॅरी आउट करताय, त्या वर्कपीसचे पॅरामीटर किंवा जे काही डायमेन्शन असतील ते डायमेन्शन काय नसेल कुठलं आहे. ओके, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतील, जो काही पर्सन असेल की जो पर्टिक्युलरली ते इन्स्ट्रुमेंट यूज करतोय. ओके, तर पर्सन वरती तुमचे जे काही रिडिंग असेल ते रिडिंग डिपेंड असतील. देन इन्व्हायरमेंट, ह्युमिडिटी किती आहे, टेम्परेचर किती आहे, एअर व्हेलॉसिटी किती आहे, ओके, मॉइश्चर कंटेंट किती आहे, सर्व पॅरामीटर मी ऑब्झर्व करून त्यानुसार किती अमाऊंट किंवा कुठल्या पद्धतीने मी इन्स्ट्रुमेंट हँडल करणारे फॉर मेजरमेंट ते मी आयडेंटिफाय करतो. कुठले कुठले फॅक्टर होते, थर्मल एक्सपान्शन असेल, कॅलिब्रेशन असेल, एका पर्टिक्युलर टाइम नंतर स्टेबल असतो की नाही, जिओमेट्रिकल कॉम्पॅटिबिलिटी काय आहे, इलेक्ट्रिक प्रॉपर्टीज कसं आहे. ओके, वर्कपीस किती क्लीन आहे, सरफेस फिनिशिंग कशी वर्कपीसची, इलेक्ट्रिक प्रॉपर्टीज असतील काही हिडन प्रॉपर्टीज असतील, अरेंजमेंट ऑफ सपोर्टिंग वर्कपीस, ह्या सर्व गोष्टींवरती तुमचा ऍक्च्युअल ऑब्जेक्टचं टेस्टिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग डिपेंड असतं. environmental factor, temperature, humidity, surrounding थर्मल एक्सपान्शन किती होते. ओके, डेफिनेशन ऑफ रिलायबिलिटी. रिलायबिलिटी म्हणजे काय, जे काही मेजरमेंट जे काही रिडिंग येत आहे ते रिडिंग हे
जो काही पर्सन असेल त्या पर्सनला क्लिअरली आयडेंटिफाय होऊन रीड करता यायला पाहिजे. जे काही तुमचे ग्रॅज्युएशन असतील, लाईन्स असतील, ह्या लाईन्स प्रॉपरली विजिबल पाहिजे. कॅलिब्रेशन म्हणजे काय करतो आपण, 0 ला सेट करतो सर्व इन्स्ट्रुमेंट. ओके. मॅग्निफिकेशन म्हणजे आपण काय करतो, रिडिंग असेल इनलार्ज करतो सो दॅट क्लिअरली व्हिजिबल. रिपीटेबिलिटी किती अमाऊंट मध्ये तुमचं रिडिंग असेल ते रिपीट होते त्या ऍक्सेस पॉइंटला. रिपोर्टेबिलिटी तुमचा परत आपण रिप्रोड्यूस करू शकतो की नाही ते झालं रिपोर्टेबिलिटी. बॅकलॅश एरर आपण बघितलं होता. हिस्टेरिसिस लॉसेस काय असतात ते बघितले होते. ड्रिफ्ट हे सर्व पॅरामीटर किंवा कॅरेक्टरिस्टिक वी डिस्कस होती. ओके. यात जर तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारून द्या.